अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात आणि मजेत जाव ही मी स्वामी महाराजांचरणी प्रार्थना करते. तर आजचा व्हिडिओ मी घेऊन आलेली आहे. माझा पहिला जो व्हिडिओ होता की माझं चॅनल मॉनिटाईज झालं, तर त्यानंतर मी बरेच 2 व्हिडिओ काढले आणि त्या पहिल्या मॉनिटाईज झाल्याच्या व्हिडिओला जेवढा रिस्पॉन्स आला तेवढाच चांगल्या पटीने रिस्पॉन्स दुसऱ्या व्हिडिओंना पण आला. कारण की आजचा व्हिडिओ माझा काढण्याचा हेतू एक आहे की जे कोणी नवीन यूट्यूबर आहेत, ज्यांनी नवीन यूट्यूब चॅनल सुरू केलेलं आहे आणि ज्यांना यूट्यूब चॅनल सुरू करायचं आहे परंतु त्यांना मार्ग दिसत नाही आहे की कशाप्रकारे सुरुवात करावी, कशाप्रकारे स्टार्टिंग करावी हे त्यांना समजत नाही. तर त्याच्यासाठीच मी आजचा व्हिडिओ घेऊन आलेली आहे. त्याच्यामुळे जर तुम्हाला इंटरेस्ट असेल हा व्हिडिओ बघण्यामध्ये तर हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण बघा. आणि माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि जर कमेंट्स करता येत असेल तर कमेंट्स करा. कमेंट्स करण्याविषयी मी तुम्हाला शेवटी सांगणार आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा. तर आजचा व्हिडिओ मी घेऊन आलेली आहे. आणि हो, सगळ्यात पहिले मी नोट बनवून घेतलेली आहे. कारण की बोलत असताना आपल्या डोक्यामध्ये खूप जास्त विचार सुरू असतात, कंटिन्यू विचारचक्र सुरू असतं आणि जे काही महत्त्वाचं बोलायचं आहे ते महत्त्वाचं बोलायला विसरून जातो. हे प्रत्येकाचंच असतं. त्याच्यामुळे मग मी तुमच्या माहितीसाठी नोट बनवून घेतलेली आहे. तर बघा, बऱ्याचशा अशा लेडीज आहेत, जास्त करून जेंट्सपेक्षा पुरुषांपेक्षा महिलांची भरपूर अशी इच्छा आहे की घरामध्ये बसून मला काहीतरी करायचं आहे, काहीतरी प्रोडक्टिव्ह करायचं आहे. पहिली गोष्ट म्हणजे प्रोडक्टिव्ह करायचं आहे काहीतरी. दुसरी गोष्ट म्हणजे बोर होतं आहे, काहीतरी टाईम जाण्यासाठी टाईम माझा जात नाही, त्याच्यासाठी मला टाईम जायला पाहिजे म्हणून काहीतरी करायचं आहे. आणि असं काही करायचं आहे की मी माझा पूर्ण संसार सांभाळून मुलांचं वगैरे सगळं व्यवस्थित करून, फॅमिलीचं सगळ्यांचं व्यवस्थित करून मी सांभाळू शकते आणि मला घरातच बसून काहीतरी करायचं आहे. आता बघा, यूट्यूब म्हणजे असं काही नाही की यूट्यूब म्हणजे लगेच तुम्ही यूट्यूब सुरू केलं आणि लगेच तुम्हाला ग्रोथ मिळाली आणि लगेच तुमचं पेमेंट सुरू होऊन जाईल आणि तुम्ही खूप श्रीमंत होऊन जाणार. आपण जुने यूट्यूबर बघतो की जे जुने यूट्यूबर ज्यांनी कोणी फ्लॅट घेऊन टाकला, कोणी कार घेऊन टाकली. बघा, प्रत्येक यूट्यूबरचं सेम असं नसतं. हजारमधनं 1 किंवा 2च यूट्यूबर आहेत की त्यांचं खूप जास्त स्टार उठलेले आहेत यूट्यूबमध्ये. परंतु प्रत्येकाचं असं होणार नाही. जर तुम्हाला यूट्यूब सुरू करायचं असेल तर सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट तुम्ही हे लक्षात घ्या की तुम्हाला यूट्यूब का सुरू करायचं आहे. यूट्यूब सुरू करण्यामागे प्रत्येकाचा एक महत्त्वाचा हेतू असतो की माझं इन्कम स्टार्ट व्हायला पाहिजे असं म्हणून. आता तुम्ही म्हणणार की माझं इन्कम स्टार्ट व्हायला पाहिजे, तर यूट्यूबमध्ये लगेच इन्कम भेटत नाही. लगेच कुठल्याही प्रकारचं इन्कम यूट्यूबमध्ये सुरू होत नाही. जर तुमचे स्टार व्यवस्थित असतील, जर तुमचे स्टार चांगले असतील तर नक्कीच तुम्ही ज्या यूट्यूबरला फॉलो करताय, जो मोठा यूट्यूबर आहे त्याला तुम्ही फॉलो करताय, तर नक्कीच त्याच्यासारखं तुमचं सुद्धा लक उठू शकेल. परंतु ते तुमच्या नशिबावर आहे. हे यूट्यूब म्हणजे नशिबाचे खेळ असतात. मी माझ्या पहिल्या 2 व्हिडिओमध्ये पण सांगितलं. त्याच्यामुळे याच्यामध्ये फक्त परिश्रम, कष्ट आणि सातत्य, कन्सिस्टन्सी ह्या गोष्टी खूप जास्त महत्त्वाच्या असतात. खूप खूप जास्त डिमोटिवेट होत असतो. त्याच्यामुळे तुमच्या मनात जर असे विचार येत असतील की मला यूट्यूब सुरू करायचं आहे, परंतु यूट्यूब सुरू करण्यामागे पहिले तुम्ही तुमचा हेतू लक्षात घ्या. यूट्यूब सुरू करण्यासाठी आपला हेतू खूप महत्त्वाचा असतो. कारण की काय होतं ना, पहिले सुरुवातीचा आपण यूट्यूब सुरू करतो किंवा आपल्याला आता सुरू करायचं आहे. मी माझा पहिला व्हिडिओ टाकला आणि पहिला व्हिडिओ टाकल्यानंतर पुढचा 1 महिना आपण खूप जास्त याच्यामध्ये असतो की नाही मला करायचं आहे, मला टाकायचं आहे, मी करते आणि मी करेल, मी चांगल्या प्रकारे करेल. 1 महिन्यापर्यंत आपल्याजवळ एवढे चांगले कंटेंट असतात, एवढे चांगले विषय असतात व्हिडिओ टाकण्यासाठी. आणि 1 महिन्यानंतर किंवा 1.5 महिन्यानंतर आपल्यामधले सगळे कंटेंट संपून जातात आणि आपण तिथंच डिमोटिवेट होऊन जातो. तर असं न करता तुम्ही तुमचे पहिले कंटेंट तुम्ही चूज करा. सगळ्यात महत्त्वाचा गोष्ट म्हणजे तुम्ही काय करणार आहे, तुम्हाला काय करायचं आहे, यूट्यूब कशासाठी सुरू करायचं आहे. इन्कमसाठी तर सुरू करायचंच आहे, परंतु ते सुरू करत असताना तुमच्यामध्ये इंटरेस्ट कोणता आहे, तुम्हाला कुठला निश निवडायचा आहे, तुम्हाला कुठला कंटेंट निवडायचा आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, जर तुम्ही यूट्यूब सुरू करणार असाल किंवा अजूनही तुम्ही नवीन यूट्यूबर आहेत परंतु तुम्हाला पाहिजे तसा सक्सेस मिळत नाही, पाहिजे तसे व्ह्यूज येत नाही, पाहिजे तसे सबस्क्रायबर मिळत नाही, त्याच्या पहिले तुम्ही स्वतः एक ब्रेक घ्या, थोडंसं स्टॉप करा. आणि स्टॉप करा म्हणजे व्हिडिओ बंद करा मी असं म्हणत नाही, व्हिडिओ बंद करू नका. परंतु स्टॉप करा म्हणजे काय की थोडासा स्वतःचा अभ्यास करा की आपण कुठे कमी पडतोय असं म्हणून. आणि मला इंटरेस्ट कशामध्ये, समोरच्याने कुकिंग चॅनल सुरू केलं, त्याचं चांगलं चालतंय म्हणून माझं पण चांगलं चालेल. समोरच्याने रांगोळीचं चालू केलं, समोरच्याने डेली लॉग केले म्हणून पण मी पण डेली लॉग करते, असं करू नका. बघा, डेली लॉग करता करता एवढं आपण घरातलं दाखवता एवढं थकून जातो ना, जर आपल्याला त्याच्यात इंटरेस्ट राहणारच नाही तर आपण हे काहीच करू शकणार नाही. दिवसभर सकाळी उठा,
आणि ते सकाळी उठल्यानंतर कॅमेरा सुरू करा, आपल्याला काय कामं करायची आहेत हे कामं कॅमेऱ्यामध्ये शूट करा. हे करता करता सुरुवातीला आपल्याला खूप छान वाटेल, परंतु जर तुम्हाला इंटरेस्टच राहणार नाही ना तर तुम्हाला ते बोरिंग वाटायला लागून जाईल. त्याच्यामुळे पहिले तुमच्यामध्ये कुठलं स्किल आहे, स्किल काय हे पहिले सगळ्यात पहिले यूट्यूब चालू करताना पहिले हा विचार करा की तुमच्यात स्किल कोणतं आहे. जर तुमच्यात कुठलं जे स्किल असेल ना नक्कीच त्याच्यावर तुम्ही यूट्यूब चॅनल सुरू करा. आणि तुम्हाला फक्त असं वाटतंय की मला इंटरेस्ट कशातच नाही, मला स्टिचिंग म्हणजे शिलाई कामामध्ये इंटरेस्ट नाही, रांगोळी येत नाही, मला मेहंदी काढता येत नाही, मला कुकिंगमध्ये जास्त इंटरेस्ट नाही, जास्त खूप म्हणजे पसारा करायला, किचनमध्ये पसारा करायला मला खूप इंटरेस्ट नाही स्वयंपाकाचा, मला डेली लॉग काहीच करू शकत नाही कारण माझ्या घराचा आजूबाजूचा सराउंडिंग लोकांना आवडेल का नाही, ही जर तुम्हाला डाऊट असेल तर तुम्ही यूट्यूब सुरू करू नका. तुम्ही यूट्यूब सुरू करा जे की तुम्हाला काहीतरी देवाविषयी माहिती आहे आणि ती बसून तुम्ही देऊ शकतात अशी माहिती तुम्ही द्या. तुम्ही मोटिवेशनल स्पीकर बना जे की तुम्ही बसून लोकांना काहीतरी मोटिवेट करू शकताय आणि तुम्ही स्वतःही मोटिवेट आहेत आणि लोकांनाही करू शकता. तर ते व्हिडिओ तुम्ही बनवू शकता. बसून तुम्हाला एखाद्या गोष्टीची इन्फॉर्मेशन सांगायची ते व्हिडिओ तुम्ही बनवू शकतात. सगळ्यात पहिले यूट्यूब सुरू करायच्या अगोदर तुम्हाला इंटरेस्ट कशामध्ये हे तुम्ही दाखवा. आणि एक महत्त्वाची गोष्ट सांगते मी, चॅनल सुरू करायच्या अगोदर आपल्यामध्ये सिरियसनेस असला पाहिजे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, फक्त काहीतरी टाइमपास करायचा आहे म्हणून टाइमपास न करता पहिले सिरियसनेस आणायचं. आपल्यामध्ये आपले व्हिडिओ लोकांपर्यंत चांगलेच चांगले पोहोचतील हा एक विचार करून आपल्याला यूट्यूब चॅनल सुरू करायचं आहे. तर चला बघूया यूट्यूब चॅनल सुरू करण्यासाठी कुठल्या कुठल्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत असं. सगळ्यात पहिले महत्त्वाची गोष्ट म्हणजे यूट्यूब चॅनल सुरू करण्यासाठी तुम्हाला सगळ्यात पहिले तुमचं जे जीमेल अकाउंट, जे जुनं जीमेल अकाउंट आहे ते जीमेल अकाउंट जुन्यावर तुम्हाला यूट्यूब चॅनल मुळीच सुरू करायचं नाही आहे. तुम्हाला नवीन यूट्यूब चॅनल हे नवीन जीमेल अकाउंटवर सुरू करायचं आहे. त्याच्यामुळे तुम्हाला नवीन जीमेलचं अकाउंट क्रिएट करावं लागतं. आता ते तुम्ही यूट्यूबला जाऊन कसं क्रिएट करतात, जीमेल अकाउंट कसं क्रिएट करतात हे तुम्ही बघू शकतात आणि त्यानुसार तुम्ही जीमेलचं अकाउंट क्रिएट करू शकतात. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट नवीन यूट्यूबरांसाठी सांगते आणि अजूनही जे कोणी यूट्यूब सुरू केलं आहे त्यांच्यासाठी सुद्धा ही महत्त्वाची गोष्ट सांगते. जर यूट्यूब तुम्ही सुरू केलं आहे आणि तुम्हाला सुरू करायचं आहे, तुम्ही जीमेल क्रिएट करू शकतात. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट नवीन यूट्यूबरांसाठी सांगते आणि अजूनही जे कोणी यूट्यूब सुरू केलं आहे त्यांच्यासाठी सुद्धा ही महत्त्वाची गोष्ट सांगते. जर यूट्यूब तुम्ही सुरू केलं आहे आणि तुम्हाला सुरू करायचं आहे, तुम्ही जीमेल अकाउंट ओपन केला गेला आहे तर जीमेल अकाउंटचा पासवर्ड हा तुम्ही तुमच्या एखाद्या नोटबुकवर किंवा एखाद्या अशा ठिकाणी तुम्ही लिहून ठेवा, अशा ठिकाणी तुम्ही नोट डाऊन करून ठेवा की तिथं तुमच्या लक्षात राहील आणि तो कायमस्वरूपी तो तुम्हाला सापडेल. अशा ठिकाणी तुम्ही लिहून ठेवा कारण ह्या खूप मोठ्या मिस्टेक होऊन जातात. कधीतरी आपला मोबाईल जुना असतो, मोबाईल खराब होऊ शकतो, कधीतरी नवा मोबाईलचा डिस्प्ले जाऊ शकतो किंवा डिस्प्लेपेक्षा नवा मोबाईल खराब होऊ शकतो, तर आपला पासवर्ड आपल्याला आठवत नाही. त्याच्यामुळे तुम्ही तुमचा पासवर्ड हा कोणाच्या तरी कुठल्या तरी जागेवर लिहून ठेवा. हा सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे कारण की पासवर्ड जर विसरलो तर सगळ्या गोष्टी आपल्या तिथंच फेल होऊन जातात. अजून दुसरी गोष्ट, चॅनलचं नाव ज्यावेळेस तुम्ही यूट्यूब चॅनल ओपन केलेलं आहे करतायत तर चॅनलचं नाव असं द्या की ते चॅनलचं नाव, आता मी जर एखाद्या व्हिडिओवर गेली आणि मला कोणाचा तरी व्हिडिओ सजेशनमध्ये आला स्क्रीनवर आणि मी तो व्हिडिओ बघितला आणि मला तो व्हिडिओ खूप जास्त आवडला आणि खूप दिवसांनी मला त्या चॅनलची आठवण आली की मी एक दिवशी हा असा व्हिडिओ बघितला होता परंतु ते नाव काय होतं हे मला आठवत नाही. तर ते नाव आठवण्यासाठी खूप सिंपल आणि सोबर असं तुम्ही चॅनलला नाव द्या. आता मी माझं चॅनलचं नाव, माझं स्वतःचं नाव दिलं आहे राखी पाटील K4B असं नाव दिलेलं आहे मी. तर असं नाव देण्यासाठी मी पहिले राखी पाटील माझं नाव कोणालाही लक्षात राहून जाईल आणि आपोआप ते पुढे K4B म्हणजे त्यांना राखी पाटीलच्या पुढे जर माझा हे आला प्रोफाईल फोटो आला तर त्यांना कळून जाईल की ही व्यक्ती तीच होती असं म्हणून. तर कधीही तुमचं नाव देताना तुम्ही टेढं वेडं वाकडं तिकडं असं नाव देऊ नका. खूपच सिंपल आणि सोबर नाव द्या. आणि पहिली गोष्ट, तुमचं नाव देत असताना तुम्ही ते नाव चॅनल क्रिएट केल्यानंतर ते नाव तुम्ही तुमच्या सर्च लिस्टमध्ये टाका, यूट्यूबच्या सर्चमध्ये टाका आणि सर्चमध्ये टाकत असताना ते नाव आलं का हे पहिले सर्च करा. कारण की त्या लिस्टमध्ये, सर्च लिस्टमध्ये आपलं नाव आलंच पाहिजे तरच तुमचं चॅनल पुढे ग्रो होऊ शकतो. ही खूप बारीक पण इम्पॉर्टंट गोष्ट आहे की चॅनल ग्रो होण्यासाठी तुमचं नाव सर्च लिस्टमध्ये आलं पाहिजे. ते सर्चमध्ये टाकल्यानंतर ते लगेच समोर दिसलं पाहिजे म्हणजे तुमचं चॅनल ग्रो झालं हे समजून घ्यायचं. आता जेव्हा मी माझं चॅनल ओपन केलं आणि माझं नवीन यूट्यूब चॅनल होतं आणि जेव्हा माझं यूट्यूब चॅनल मी दुसऱ्यांच्या मोबाईलवर बघायची, माझ्या आईच्या मोबाईलवर सर्च करून यूट्यूबला सर्च केलं राखी पाटील -K4B, माझ्या सासूबाईंच्या, माझ्या बहिणीच्या, भावाच्या यांच्या मोबाईलवर जेव्हा मी सर्च करून बघायची ना, प्रत्येकाच्या मोबाईलवर जाऊन लगेच ते माझ्या सर्च लिस्टमध्ये यायचं. त्याच्यामुळे तेव्हाच मला कळून चुकलं होतं आणि माझ्या भावाने पण मला सांगितलं की ही खूप मोठी गोष्ट आहे की तुझं नाव कोणत्या तरी मोबाईलवर सर्च करतोय आणि ते लगेच दिसतंय म्हणजे माझा चॅनल लवकर ग्रो होईल. हा मला तेव्हाच विश्वास पटला होता
की चॅनल ग्रो होण्याचा हा एक अजून एक मार्ग असतो. तिसरं म्हणजे पहिला व्हिडिओ हा असा टाका, जर तुम्हाला चॅनल ओपन करायचं आहे आणि तुम्हाला समजत नाही आहे की पहिला व्हिडिओ मी कसा टाकला पाहिजे बाबा, पहिल्या व्हिडिओला मी सुरुवात कशी करू, रोज डोक्यात विचार येतो आहे की मला व्हिडिओ करायचे यूट्यूब चॅनल टाकायचं आहे, परंतु मग मी करू काय? तर पहिला व्हिडिओ टाकत असताना तुम्ही एवढा अट्रॅक्टिव्ह पहिला व्हिडिओ बनवा ना. आता ह्या गोष्टी बारीक बारीक गोष्टी तुम्हाला कोणीच सांगणार नाही, परंतु मी सांगते कारण मी या अनुभवातून गेलेली आहे. तर पहिला व्हिडिओ एवढा अट्रॅक्टिव्ह बनवा ना की तो पहिला व्हिडिओ बघूनच तुमचे बऱ्यापैकी सबस्क्रायबर वाढून जातील आणि लोकांना तुम्ही मोहित होऊन जाणार, म्हणजे लोकांकडे तुम्ही अट्रॅक्ट होऊन जाणार की नाही ह्या व्यक्तीमध्ये म्हणजे ह्या यूट्यूबरकडे काहीतरी वेगळंपण आहे, काहीतरी वेगळत्व आहे, त्याच्यामुळे तुम्ही लवकर अट्रॅक्ट होऊन जाणार. त्याच्यामुळे मग पहिला व्हिडिओ टाकताना खूप चांगला व्हिडिओ बनवा जो की खूप अट्रॅक्टिव्ह असा व्हिडिओ राहील. त्यानंतर मी तुम्हाला सांगितलं की तुमचा कंटेंट आणि तुमचा निश हा एवढा स्ट्रॉंग पाहिजे की तो निश आणि कंटेंट जो की म्हणजे कोणीही तुमचा जो व्हिडिओ ओपन करेल ना तर त्याला लगेच तुम्ही हे होऊन जायला पाहिजे की नाही नाही ह्या व्यक्तीमध्ये काहीतरी वेगळं आहे किंवा ही व्यक्ती आपल्याला काहीतरी देणार आहे, याच्याकडनं ह्या यूट्यूबरकडनं आपल्याला काहीतरी चांगली माहिती मिळणार आहे. परंतु ती माहिती देत असताना पहिले आपल्यामध्ये ते पूर्णत्व आलं पाहिजे, म्हणजे आपल्याकडे ते परिपूर्णता पाहिजे, त्या गोष्टीची माहिती आपल्याला पूर्ण पाहिजे. नाही तर तुम्ही काहीतरी अर्धवट माहिती देताय आणि ती खरी माहिती त्या समोरच्या व्यक्तीला माहिती आहे आणि तुम्ही काहीतरी अर्धवट माहिती देताय. त्याच्यामुळे असं करू नका. पहिले तुमच्याजवळ ती माहिती खरी आहे का, ते त्या गोष्टी तुम्हाला खऱ्या आहेत का तुमच्याजवळ ज्या आहेत त्या, तरच समोरच्याला सांगण्याचा प्रयत्न करा. नाहीतर लोकांचा आपल्यावरचा विश्वास उडून जातो आणि त्याच्यामुळे मग लोकांना असं वाटतं की काहीतरी फेकाफेकी आहे किंवा काहीतरी खोटं आहे व्हिडिओमध्ये दाखवण्यासाठी. त्याच्यामुळे असं करू नका. आणि सुरुवातीला व्हिडिओ टाकत असताना एकच व्हिडिओ धरून किंवा एकच कंटेंट धरून एकच विषय धरून तुम्ही व्हिडिओ टाकू नका. जर तुम्ही नवीन यूट्यूबर असणार तर वेगळ्या वेगळ्या टाईपचे व्हिडिओ टाकायला सुरुवात करा, म्हणजे तुम्हाला तेव्हा कळेल की लोकांना तुमचे कोणते व्हिडिओ आवडत आहेत, तुमच्या कोणत्या व्हिडिओला जास्त व्ह्यूज आलेले आहेत, तुमचा कोणता व्हिडिओ जास्त व्हायरल झालेला आहे. ह्या गोष्टीचं तुम्हाला ॲनालिटिक्समध्ये जाऊन YT स्टुडिओमध्ये जेव्हा खाली विंडो असतात, खाली ज्या विंडो असतात ना त्या विंडोमध्ये जाऊन ॲनालिटिक्स, कम्युनिटी अशा 4-5 विंडो असतात, डॅशबोर्ड. तर तिथं तुम्हाला ॲनालिटिक्समध्ये जाऊन कळतं की मला कुठल्या व्हिडिओला जास्त व्ह्यूज आलेले आहेत, कुठला व्हिडिओ माझा व्हायरल झाला आहे आणि लोकांनी कुठल्या व्हिडिओवर जास्त प्रेम केलं आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला समजतं की मी यूट्यूबमध्ये कुठल्या याच्यावर चांगली जर्नी करू शकतो, म्हणजे माझा प्रवास कुठे चालू शकतो. आता मी माझं सांगते, माझे जे व्हिडिओ आहेत, मी जेवढे सगळ्या टाईपचे व्हिडिओ टाकले ना, सगळ्या टाईपचे वेगळ्या वेगळ्या प्रकारे मला व्ह्यूज आलेले आहेत. सगळ्या व्हिडिओंना मला छान प्रकारे असे व्ह्यूज आले आहेत. त्याच्यामुळे मला आजही कळलेलं नाही की लोक माझ्या कोणत्या गोष्टीवर प्रेम करतात असं म्हणून. त्याच्यामुळे अजूनही मला कळलं नाही. माझ्या व्हिडिओला चॅनलला काढून 7 महिने झालेत. त्याच्यामुळे सुद्धा मला अजून कळत नाही की लोकांना माझे कुठले व्हिडिओ आवडलेत. कारण एक व्हिडिओ माझा 29,000ला पण गेला आहे, एक व्हिडिओ माझा 23,000लाही गेला आहे, एक व्हिडिओ 20,000ला, 13,000ला असाही गेलेला आहे, 10,000ला असाही गेलेला आहे. त्याच्यामुळे कळत नाही. आणि एक व्हिडिओ जो आहे, आजचा जो व्हिडिओ आहे म्हणजे कालचा जो मी व्हिडिओ टाकला आहे तो फक्त 100वर आहे. आता हे 3 व्हिडिओ, माझे मागचे 3 व्हिडिओ का लॉस झालेले आहेत हे मी तुम्हाला सांगते. त्याचं कारण पण मी तुम्हाला नंतर जाऊन सांगते की मागच्या 3 व्हिडिओंना पहिल्या व्हिडिओपेक्षा खूप कमी व्ह्यूज आले आहेत. ते पण एक मी कारण सांगते की का होत असतं असं म्हणून. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, जर तुम्ही यूट्यूब चॅनल खोललंय, यूट्यूब चॅनल ओपन करायचं आहे ना, तर तुमची लिंक तुम्ही तुमच्या नातेवाईकांना सेंड करू नका. माझ्याकडनं पण तीच मोठी मिस्टेक झाली. मी खरंच सांगते, मी नातेवाईक, मित्रमंडळी सगळ्यांना मी लिंक सेंड करून दिली आणि हे प्रत्येकजणी करतं. बघा, कोणी कितीही जरी नाही म्हटलं ना की सांगू नका, पण आपल्याला एक वेगळाच काहीतरी उत्साह असतो की जेणेकरून माझे व्हिडिओ बघून, माझं चॅनल बघून हे मला सबस्क्राईब करतील. मी सांगते, आजही मी काल ॲनालिटिक्समध्ये जाऊन बघितलं, माझ्या YT स्टुडिओमध्ये 69% लोकांनी मला अजूनही सबस्क्राईब केलं नाही. का सबस्क्राईब केलं नाही, का नाही, हे त्यांचं कारण त्यांना माहिती. पण मी हे तरी सांगते, ज्यांनी मला, माझे जवळचे असतील, मला जे ओळखत असतील, त्यांनी मला जरी सबस्क्राईब केलं नाही परंतु ते माझे व्हिडिओ बघतायत हे पण मला माहिती. त्याच्यामुळे मी टेन्शन घेत नाही. आणि तुम्हाला एक गोष्ट सांगते, आपले नातेवाईक, मित्रमंडळी, जी लोकं आपल्याला ओळखतात, त्यांनी जरी आपल्याला सबस्क्राईब केलं नाही, त्यांनी जरी आपल्या व्हिडिओंना बघितलं नाही, तरी आपल्यावर काही फरक पडू द्यायचा नाही. मी खरंच सांगते, कुठलाही फरक पडू द्यायचा नाही. त्यांनी आपल्याला नाही हे दिली, कमेंट्स दिली तरी चालेल, आपल्याला काही फरक पडू द्यायचा नाही. कारण आपली फॅमिली ही आपल्याला जेन्युइन फॅमिली बनवायची. आपल्याला नवीन सबस्क्रायबर जे की आपल्याला ओळखत नाही परंतु ते आपल्यावर खूप प्रेम करतात. मी माझं सांगते, मला जेन्युइन असे सबस्क्रायबर आहेत की अशा काही ताई आहेत माझ्या इथं की त्या एवढ्या चांगल्या चांगल्या मला कमेंट्स करतात ना, शपथ घालून सांगते, मी त्यांच्या जेव्हा कमेंट्स ऐकते ना तेव्हा माझ्या अंगावर भरभरून असा काटा उभा राहतो की मी जे आहे ना ते मला त्यांनी ओळखलेलं आहे. म्हणजे मी जे करते ते माझं आतलं करणं हे त्यांना तिथं जाऊन कळतं. आता त्या कुठल्या एरियामधनं माझे व्हिडिओ बघतायत मला अजूनही माहिती नाही,
परंतु माझे जे जेन्युइन सबस्क्रायबर आहेत हे माझ्या घरातले, तुम्ही माझ्या व्हिडिओवर जाऊन कमेंट्स बघा जर तुम्हाला वेळ मिळत असेल तर. परंतु त्या कमेंट्स माझ्या घरातल्या एकही व्यक्ती किंवा माझी नातेवाईक, रिलेटिव्स, मित्रमंडळी कोणीच करत नाही. मी न ओळखलेले लोक मला कमेंट्स करतायत, हेच माझ्यासाठी खूप मोठी पोचपावती. त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगते, तुम्ही जर कोणाला तरी सांगणार नातेवाईकाला, सख्खी बहीण असो, भाऊ असो, आई असो, कोणीही असो, नातेवाईक सासरचे, माहेरचे, तुमच्या चांगल्या मैत्रिणी, मित्र, कोणालाही सांगणार की मला कमेंट्स कर, असं सांगू नका. चुकूनही सांगू नका. ज्या दिवशी तुम्ही हे सांगितलं ना त्या दिवशी किंवा त्यांचा मोबाईल घेऊन जर तुम्ही हाताने कमेंट्स करून दिल्या ना, तिथंच तुमची हार असते. हे मी तुम्हाला सांगते. तीच तुमची सगळ्यात मोठी हार आहे की तुम्हाला तुमची स्वतःची लाज वाटेल जेव्हा तुम्ही त्यांचा मोबाईल घेऊन जर तुम्ही कमेंट्स केली ना. आजही माझ्या हजबंडने यांनी त्यांच्या मोबाईलवरनं मला एकही कमेंट्स केलेली नाही. त्यांनी कधीतरी 1-2 कमेंट्स टाकली, ते सुद्धा मी त्यांना रागवलं. पण ते म्हटले की राखी मला करावीशी वाटली कमेंट्स म्हणून मी कमेंट्स केली, नाहीतर मी आजही त्यांच्या मोबाईलवरनं घेऊन कमेंट्स केली नाही. आत्तापर्यंत शॉर्ट व्हिडिओला मे बी काहीतरी 1 किंवा 2 कमेंट्स त्यांनी शॉर्ट व्हिडिओला टाकलेली आहे. परंतु ते पण मी त्यांना रागवलं की मला तुम्ही घरातल्या घरात कमेंट्स केलेली आवडणार नाही. ही तुमची सगळ्यात मोठी हार असते की बाहेरच्या लोकांकडनं, आपल्या हातून लोकांकडनं कमेंट्स करून घेऊ नका. समोरच्याने दिलेली पोचपावती हाच आपला मोठा सक्सेस असतो, हे मला सांगायचं आहे. आणि एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे व्हिडिओ तुम्ही कोणाला चॅनल काही सबस्क्राईब करू नका, काही नका, नवीन तरी करू नका. 6-7 महिन्यांनी तुम्ही करा, 6-7 महिन्यांनी, 5-6 महिन्यांनी तुम्ही करा, परंतु नवीन करू नका. माझ्याकडनं जी चुकी झाली ती चुकी तुम्ही करू नका, कारण की आपल्या अल्गोरिदममध्ये खूप जास्त इम्पॅक्ट पडतो आणि यूट्यूबला सुद्धा कळतं वरती, कारण यूट्यूब आता AI झालेलं आहे, हे तुम्हाला सगळ्यांनाच माहिती. त्याच्यामुळे यूट्यूबला सुद्धा कळतं की हिचा अल्गोरिदम कमी होतोय, कारण की लोक काय करतात, थोडंसं बघून घेतात, 10 मिनिटाचा 15 मिनिटाचा व्हिडिओ 2-3 मिनिटावर बघून घेतात आणि बंद करून घेतात. कारण की आपल्याला ते ओळखत असतात, आपला स्वभाव ते ओळखत असतात की ही काय करणार आहे, हिला स्वच्छता जास्त आवडते, हिला देवपूजा जास्त आवडते म्हणून हीच करणार आहे. मग तो XYZ बाहेरची परक्या व्यक्तीला ते आपल्याला ओळखत नसतात, म्हणून त्यांना आपल्याला नवीन बघायला मिळणार आहे. त्यांना काहीतरी की ही आता नवीन काय करणार आहे, ही परत काय करणार आहे, याच्यासाठी मग त्यांना बघण्याची उत्सुकता असते. त्याच्यामुळे तीच आपले जेन्युइन सबस्क्रायबर असतात. बाकीचे हे आपले जवळचे आपले जेन्युइन सबस्क्रायबर नसतात. प्रत्येक यूट्यूबर हेच सांगतो, माझं चॅनल मॉनिटाईज झालं, मला 500 सबस्क्रायबर, त्या व्हिडिओला 500 सबस्क्रायबर मिळाले. आता प्रत्येक यूट्यूबरचं तेच म्हणणं होतं की ताई तू खरंच बोलते राखी, की आपले लोक आपल्याला सबस्क्राईब करत नाही. ही प्रत्येकाची कंप्लेंट आहे, फक्त ती माझीच कंप्लेंट नाही. त्याच्यामुळे तिथं काहीही वाईट वाटून घ्यायचं नाही, कारण की त्यांना असंच वाटतं की हा फालतू टाइमपास आहे असं म्हणून. परंतु आपण तिथं पेशन्स, संयम हे ठेवायचं असतं आणि करून दाखवायचं, काहीतरी वेगळं पण करून दाखवायचं. लेट करायचं पण थेट करायचं. त्याच्यामुळे शेअर करू नका. आणि त्यानंतर तुमचं चॅनल जर तुम्हाला ग्रो करायचं असेल तर थंबनेल एवढं अट्रॅक्टिव्ह बनवा ना की थंबनेल बघूनच कोणीतरी व्हिडिओ ओपन केला पाहिजे. समोर जर त्यांनी तुम्हाला सबस्क्राईब केलं नाही, परंतु त्यांना सजेस्टमध्ये जर व्हिडिओ गेला तर थंबनेल बघूनच त्यांनी तुमचं व्हिडिओ ओपन केला पाहिजे. आणि थंबनेलवर नवीन काम करत राहा. बघा, तुम्ही एकसारखेच जर सगळे थंबनेल टाकत राहिले ना तर समोरच्याला बघायला पण बोर वाटायला लागून जाईल. त्याच्यामुळे थंबनेलला कधी बॉर्डर द्या, कधी नावाला काहीतरी करा, काहीतरी वेगळं पण थंबनेलमध्ये वेगळं करायचं शिका. जेवढा तुम्ही, आणि बघा यूट्यूब म्हणजे यूट्यूबसाठी आपण एक विद्यार्थी आहोत, ही गोष्ट लक्षात ठेवा. आपण कितीही जुने यूट्यूबर होऊन जातो किंवा नवीन यूट्यूबर राहणार तरी यूट्यूबसाठी आपण एक स्टुडंट आहोत, एक विद्यार्थी आहोत, ही गोष्ट विसरू नका. कारण यूट्यूबचा कितीही अभ्यास केला तरी तो कमीच आहे असं समजूनच तुम्ही यूट्यूबचा अभ्यास करायला पाहिजे. आजही माझं चॅनल मॉनिटाईज झालेलं आहे, तर एवढ्यावर थांबायचं नसतं, कारण पुढे मॉनिटाईज होण्याच्या पुढे खूप मोठा पल्ला असतो. बघा, आज मी जी गोष्ट फेस करते ना ती मी तुम्हाला माझ्या पुढच्या व्हिडिओमधनं सांगेन. मी पुढचा व्हिडिओ पण असाच एक बनवणार आहे, परंतु तो व्हिडिओ कधी येऊ शकतो हे मी सांगू शकत नाही. माझा ॲडसन पिन विषयीचा व्हिडिओ मी तुम्हाला पुढे टाकणार आहे. माझं ॲडसन पिन अजूनही आलेलं नाही आहे आणि ते का आलं नाही हे सुद्धा मी तुम्हाला सांगते. 1.5 महिने ॲडसन पिनला मी अप्लाय करून 1.5 महिने झाले तरीसुद्धा अजून ॲडसन पिन आला नाही. तो का आला नाही हे पण मी तुम्हाला सांगणार आहे. चॅनल मॉनिटाईज होऊन थांबत नाही, पुढे खूप मोठ्या गोष्टीचा पल्ला असतो. डॉलर तयार करायचे असतात, डॉलर जमा करायचे असतात, त्याच्यामुळे खूप मोठ्या गोष्टी असतात. तर थंबनेल हे खूप अट्रॅक्टिव्ह बनवा, त्याच्यामध्ये नवीन गोष्टी शिका. टायटल असं द्या की जे व्हिडिओमध्ये तेच द्या. काहीतरी व्हिडिओमध्ये दुसरं आहे आणि तुम्ही काहीतरी फेक तिथं काहीतरी टाकतायत लोकांना इम्प्रेस करण्यासाठी, तसं टायटल आणि थंबनेल देऊ नका. आणि टॅग लावताना गुगलवर जायचं आणि तिथं यूट्यूब टॅग असं नाव टाका आणि तिथं यूट्यूब टॅगमध्ये तुम्हाला तुमच्या याच्या संबंधी, व्हिडिओ संबंधी तुम्हाला टॅग मिळतील. ते टॅग तुम्ही तिथं टाका आणि कधीही टॅग लावताना हॅशटॅग
हॅशटॅगचं जे सिम्बॉल असतं ते हॅशटॅगचं सिम्बॉल टाकायला विसरू नका. टॅग टाकत असताना हॅशटॅगचं सिम्बॉल लावा, तरच तुमचे व्हिडिओ व्हायरल होतील. विदाऊट हॅशटॅगशिवाय टॅग लावायचा नाही, हा एक महत्त्वाचा विषय. त्यानंतर डिस्क्रिप्शनमध्ये तुम्ही डिस्क्रिप्शन भरताना व्हिडिओमध्ये काय काय दिलेलं आहे, कशा प्रकारचा व्हिडिओ आहे, तुम्हाला त्याच्यामध्ये काय म्हणणं आहे, हे सगळं तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये टाका. जर तुम्ही या सगळ्या गोष्टी भरल्या ना, थंबनेल, टायटल, टॅग आणि डिस्क्रिप्शन या 4 गोष्टी जर तुम्ही व्यवस्थित भरल्या ना, तर तुमचा व्हिडिओ नको का व्हायरल व्हायना, तुमच्या व्हिडिओला चांगले व्ह्यूज नाही जरी आले तरी चालतील. तुम्ही म्हणणार ताई मी एवढा चांगला असं भरलं, तू सांगितल्याप्रमाणे राखी मी असं भरलं, आम्ही असं टाकलं टॅग, डिस्क्रिप्शन, टायटल, थंबनेल, तरीही आमच्या व्हिडिओला चांगले व्ह्यूज येत नाही. इट्स ओके, नाही व्ह्यूज आले तरी चालेल. परंतु हा जो तुमचा अभ्यास जो झालेला आहे ना, तो अभ्यास यूट्यूबला कळतं की याच्यामध्ये अभ्यास चांगला आहे आणि हा चांगला ग्रो करण्याचा प्रयत्न करतोय. त्याच्यामुळे आजपासून जर तुम्ही हे टाकत नसतील ना, तर आजपासून तुम्ही हे टाकण्याचा प्रयत्न करा. म्हणजे यूट्यूबला सुद्धा हा यूट्यूबर स्वतः किती जेन्युइन आहे, हा यूट्यूबर स्वतः किती चांगला अभ्यासू आहे हे त्याला कळतं आणि तो आपोआप आपला व्हिडिओ काही दिवसांनी पुढे पुढे घेऊन जायला सुरुवात करतो. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, जर तुम्हाला यूट्यूबर बनायचं असेल तर तुम्ही उत्साही बनून व्हिडिओ काढला पाहिजे. आता उत्साही बनून म्हणजे काय की एकदम असं नाराज होऊन चला आज काल काही व्हिडिओ पडला नाही, मग आज तर व्हिडिओ काढायचा जे, आज तर व्हिडिओ टाकायचा जे, असं म्हणून नाही. हे माझं काम आहे, हे मला करायचं आहे. आणि बघा, यूट्यूब म्हणजे फक्त टाइमपास म्हणून नाही. यूट्यूबमध्ये 7 ते 8 तास द्यावे लागतात. आता 7 ते 8 तास म्हणजे कसे, 3 ते 4-5 तासामध्ये तुम्ही दिवसभरात, डेली लॉगसाठी सांगते मी, 3 ते 4 तासमध्ये तुम्ही दिवसभरामध्ये काय काम केलेलं आहे ते दाखवावं लागतं. आणि त्यानंतर तुम्हाला एडिटिंगला वगैरे सगळं करून 3 ते 3.5 तास द्यावे लागतात. म्हणजे यूट्यूब म्हणजे तुमच्यासाठी स्पेशल जॉब आहे असं का समजत नाही तुम्ही. यूट्यूब हा तुमच्यासाठी स्पेशल, आपण कसं बाहेर जाऊन जॉब करतो 7-8 तास, तसाच यूट्यूब हा सुद्धा तुमच्यासाठी जॉब आहे. ही मनस्थिती डोक्यामध्ये ठेवा आणि व्हिडिओ टाका. त्याच्यामुळे तुम्ही जर म्हणणार की यूट्यूब करायचं आहे, नुसतं मला टाईम नाही आहे, टाईमपास करायचा आहे, घरामध्ये काम नाही म्हणून करते, असं चालणार नाही. इन फ्युचर तुमच्या घरी कोणी गेस्ट आले, तुमच्यावर 15 दिवसासाठी, 1 महिन्यासाठी काहीतरी संकट आलं, काहीतरी वाईट वेळ आली, तर तुम्ही तिथं डिस्टर्ब झालेले असणार आणि तुम्हाला व्हिडिओ टाकता येत नाही. तर असं न करता तुमची मनस्थिती तयार ठेवा की मला उत्साही राहून मला व्हिडिओ टाकायचे. बाकीचे माझ्या घरातल्या भांडणी, माझ्या घरातले वादविवाद, फॅमिली मॅटर हे बाजूला ठेवून तुम्हाला स्वतःला उत्साही राहावं लागेल आणि त्यानंतर तुम्हाला व्हिडिओ टाकावे लागतील. हा एक गोष्ट तुम्ही पॉईंट लक्षात ठेवा. आणि त्याच्यानंतर YT स्टुडिओमध्ये जाऊन तुमचे जे ॲनालिटिक्समध्ये जाऊन तुम्ही व्हिडिओ बघा. तुमच्या व्हिडिओंना कुठल्या व्हिडिओला चांगले व्ह्यूज आले त्याप्रमाणे तुम्ही व्हिडिओ करण्याचा प्रयत्न करा. आणि तुमचे जे व्ह्यूज चांगल्या व्हिडिओला आलेत तशाच टाईपचे तुम्ही व्हिडिओ टाका. म्हणजे अजून तुमचा अभ्यास होईल की लोकांना माझे हे व्हिडिओ आवडतायत का असं म्हणून. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, व्हिडिओ खूप मोठा होतोय, सॉरी मी त्याबद्दल तुमचे क्षमस्व आहे. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे यूट्यूबचा नवीन अभ्यास करा, नवीन व्हिडिओ बघा. जे की व्हिडिओ गुरु काय म्हणतात ना त्याला, व्हिडिओ तयार करणारे, जे की टेक गुरुचे जे व्हिडिओ आहेत यूट्यूबमध्ये, त्या सगळ्यांचे तुम्ही व्हिडिओ शोधा, त्यांचा अभ्यास करा. नवीन तुम्हाला नवीन भरपूर गोष्टी शिकायला भेटतील. अजूनही मी पण तेच करत असते, नवीन भरपूर गोष्टी शिकायला मिळतात. त्याच्यामुळे कुठेही कमी व्ह्यूज आले, कमी सबस्क्रायबर आले त्याच्यामुळे डिमोटिवेट होऊ नका. आता मी माझं सांगते, आत्तापर्यंत मॉनिटाईज झाल्यानंतर माझ्या प्रत्येक व्हिडिओला इतके चांगले व्ह्यूज येत होते, परंतु मंगळागौरीचा व्हिडिओ असो किंवा मग गोपाळकालाचा व्हिडिओ असो किंवा कालचा 4था सोमवारचा व्हिडिओ असो, माझे व्ह्यूज एकदम लो झालेले आहेत. आता माझे व्ह्यूज लो होण्याचे कारण मलाही अजूनपर्यंत कळलेलं नाही. मी यूट्यूबसोबत चॅटिंग केली, यूट्यूबसोबत मी कॉन्टॅक्ट केला. त्यांना मी विचारलं की अनावधानाने माझ्याकडनं काहीतरी प्रॉब्लेम झालेला आहे का, माझ्या सेटिंगमध्ये काही झालेलं आहे का, किंवा तुम्हाला काहीतरी तिकडं काही दिसलं आहे का माझं की माझे व्ह्यूज एकदम डाऊन झाले असं म्हणून. त्यांची आणि माझी चॅटिंग मिनिमम अर्धा तास आमची चॅटिंग चालली. तर त्यांनी मला म्हटलं की तुझा कुठलाही प्रॉब्लेम झालेला नाही राखी, तर कुठलाही प्रॉब्लेम नाही, तुझं सगळं व्यवस्थित चालू आहे. तर तू फक्त वर्क करत राहा आणि वर्क करता करता तुला कळेल की कशामुळे झालेलं आहे असं म्हणून. आता मी सांगते, माझा प्रॉब्लेम झाला असेल की मी मंगळागौरीचा जो व्हिडिओ टाकला आहे त्या व्हिडिओमध्ये सॉन्ग आलं होतं आणि मला कॉपीराईट लागला होता. तर तो व्हिडिओ टाकल्यानंतर कॉपीराईट आला आणि लगेच मी तो अनलिस्टेड केला आणि नंतर परत दुसरा व्हिडिओ बनवला. तो कॉपीराईट लागलेला सॉन्ग मी काढून घेतलं आणि तिथं मी माझा स्वतःचा म्हणजे प्रोडक्टिव्ह मी माझं स्वतःचं काम दिलं. तिथं मी स्वतः तिथं बोलली आणि एक सॉन्ग टाकलं माझं स्वतःचं YT स्टुडिओचं. तर तोच व्हिडिओ परत मी अपलोड केला आणि परत दुसरा व्हिडिओ तसाच झाला गोकुळाष्टमीचा. गोकुळाष्टमीला पण थोडंसं सॉन्ग लागलं होतं कॉपीराईटचं
आणि तो पण परत मी अनलिस्टेड केला आणि परत दुसरा व्हिडिओ टाकला आणि तो परत मग मी पब्लिक केला. तर मे बी असं वाटतंय मला की माझा तिकडं काहीतरी चुकीचा इम्पॅक्ट पडलेला आहे, त्याच्यामुळे हे 3 व्हिडिओ डाऊन झालेले आहेत असं. पण इट्स ओके, अप डाऊन चालू असतं, त्याच्यामुळे एवढं काही टेन्शन घ्यायचं नाही. आणि मी सांगते माझ्यावरून, माणूस हा डिमोटिवेट होतो म्हणजे होतो डिमोटिवेट जेव्हा व्ह्यूज कमी येतात, सबस्क्रायबर कमी होतात. आणि बघा, ही एक महत्त्वाची गोष्ट सांगते, तुमच्या बाबतीत जर होत असेल तर मला नक्की कमेंट्स करून सांगा. यूट्यूबरांच्या बाबतीमध्ये जर सबस्क्रायबर वाढलेले आहेत आणि ते सबस्क्रायबर दिवसेंदिवस कमी कमी होत आहेत, अनसबस्क्राईब करतायत, लोक अनसबस्क्राईब करतायत आणि अनसबस्क्राईब केल्यानंतर ते कमी कमी होत आहे, तर तिथं पण डिमोटिवेट होऊच नका. कारण की 1-2 जणांनी, 5-6 जणांनी, 10-12 जणांनी जर अनसबस्क्राईब केलं ना, इट्स ओके, एवढं टेन्शन घ्यायचं नाही. आपल्याला भरपूर मोठा अजून पल्ला पार करायचा आहे, आपल्याला खूप मोठं, आपल्याला अजून मोठं काहीतरी सक्सेस मिळवायचं आहे. त्याच्यामुळे ह्या 10-12 लोक जे की इंटरेस्ट नाहीत ना, इट्स ओके, त्यांनी अनसबस्क्राईब करून दिलं ना, त्याच्यामुळे टेन्शन घेऊ नका. अनसबस्क्राईब केलेल्याला अनसबस्क्राईबच राहू द्या. आपल्याकडे जर चांगलं असेल, काहीतरी ओरिजिनल असेल, तर ते ओरिजिनल हे ओरिजिनलवाल्याकडेच पोहोचेल. डुप्लिकेट केलेली कॉपी केलेली कधीही जास्त दिवस टिकत नाही. कॉपी केलेलं जास्त दिवस राहत नाही. त्याच्यामुळे ओरिजिनल जे असतं ना, ते ओरिजिनल खूप जास्त दिवस टिकत असतं आणि ते नेहमीच टिकत असतं. आणि सत्य हे सत्यच असतं. त्याच्यामुळे अनसबस्क्राईब करणाऱ्याला अनसबस्क्राईब करू द्या. जे सबस्क्राईब करत नाही त्यांना नका करू देऊ. आणि जे व्ह्यूज नाही बघत, म्हणजे व्ह्यूज डाऊन होत आहेत आपले, तर इट्स ओके. फक्त आपली कन्सिस्टन्सी ठेवा, डिमोटिवेट होऊ नका आणि स्वतःला एक होप्स द्या की नाही, मला खूप चांगले व्ह्यूज येत आहेत, मला खूप चांगले सबस्क्रायबर मिळत आहेत. आणि एक म्हणायचं बघा, मी रोज एकच म्हणते की जर हेच चॅनल मी जर पुढच्या 1 वर्षांनी जर काढलं असतं, पुढच्या वर्षी 2026-27 मध्ये काढलं असतं, तर आतापर्यंत मी तर घरात शांतच बसली असती ना. एवढं मी 1 वर्ष लवकर काढलंय आणि मला जेव्हा सक्सेस मिळेल तेव्हा पुढच्या वर्षी सक्सेस मिळेल. तोपर्यंत मी कासवासारखी हळूहळू चालत राहील. बघा, सस्यासारखं आपल्याला पडायचं नाही, आपल्याला कासवासारखं पडायचं आहे. कासवासारखं पडल्याने शर्यत आपण जिंकू, त्याच्यामुळे टेन्शन घ्यायचं नाही. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला लाईक, शेअर, सबस्क्राईब करून सांगा. अजून भरपूर बोलायचं आहे. माझा पुढचा व्हिडिओ येणार आहे की माझं अजूनपर्यंत ॲडसन पिन का नाही आलेला आहे, तर त्याच्यामध्ये अजून मी सांगणार आहे की काय प्रॉब्लेम असतात असं म्हणून, कारण की हा व्हिडिओ खूप मोठा झाला आहे. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.